स्टार्ट. अतुल पहिला चेंडू गौतम करता. ओ सुरेख चेंडू या ठिकाणी थोडंसं जागा बनवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडू त्याच दिशेला पडला. थोडंसं मारण्यासाठी हा चेंडू तितका साजेसा नव्हता, त्या कारणे त्या चेंडूवरती हलक्या रीतीने एक रन काढलाय. पहिली धाव फलकावरती लगावली गेलेली आहे आणि ती गरजेची आहे. आकुटपाय चेंडू ऑन साईडला, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमार शिपार. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात झालाय एक नशिबाचा चौका, म्हणजेच असाच चौका या ठिकाणी गेलाय. चुकी झालाय नॉकआउट संघाकडनं, परंतु त्या चुकीला कुठेतरी दुरुस्त करून डॉट चेंडू हाताळणं गरजेचं आहे. आणि एका ठिकाणी आपण पाहतोय तर जयसाई विरार संघ जो तब्बल 4 स्पर्धांमध्ये लगातार विजेतेपद पटकावत आलेला आहे. या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याच निर्धाराने उतरला आहे पहिल्या मॅचमध्ये आणि त्याची झलक आपल्याला समोर दिसली. आता मध्ये सर बॅटिंग खेळला, फटका फिल्डिंग झालाय अतुलकडनं आणि फिल्डिंग झाल्यानंतर रन घेण्याची कुठली संधी नाही. आले डॉट बॉल. या पद्धतीने डॉट बॉल टाकणं गरजेचं असेल जर जो फ्लोमध्ये जयसाई विरार संघ चाललेला आहे त्याला थांबवण्यासाठी. चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला गेला होता. गोल्डन मरता चेंडू निश्चितच आपण पाहिलं थोडंसं उचळी घेणारा चेंडू हलक्या रीतीने पॉईंटच्या दिशेला ढकलून काढला, डिगला झोनमध्ये पाठवला. एकेरी धाव फलकावरती ॲड केली जाईल. 7वी धाव फलकावरती लगावली गेली. शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे. लेग स्टंपच्या ओहो चुकी घडलाय. चुकीचं रूपांतर आपण पाहिलं. पंचांचे दोन्ही हात बाजूला सरसावत वाईटचा इशारा दिलाय पंचांनी. 9वी धाव या ठिकाणी. 8वी धाव फलकावरती लगावताना अवांतर स्वरूपात हा सुरेख चेंडू सरळ टाकला होता. टप्पा चांगला होता. उचळी घेणाऱ्या चेंडूला हलक्या रीतीने घेऊन काढला अंकितने आणि ही धाव घेतली. दरम्यान पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात जयसाई विरार संघाकडनं. 9 धाव फलकावरती. किरूला आपण पाहतोय त्या ठिकाणी दोन्ही हात वर सरसावत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आणि या टुर्नामेंटचा आस्वाद आनंद उचलत असताना भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू, भरपूर आखूड आणि एक हात वाकूड करून नोचा इशारा करणकडनं आलाय. अवांताने धावसंघामध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. मनीष पुढचं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती थोडंसं खराब कामगिरी करतोय. नोचा इशारा पंचांकडनं आलाय. अवांताने धावसंघामध्ये वाढ झालाय. अलगर्जीने घेऊन काढा. धावा अशाच येतात. धावा अशाच येतात तर आपल्याला जोखीम पत्करायची गरज नाही. ज्या ठिकाणी खराब चेंडू येईल त्याच्यावरती चांगली नसीहत देऊया अशा अनुषंगाने प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावांचा ग्राफ एक एक करून पुढे सरकवलं जाते. ऑन साईडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग देण्यात आहे. फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे. अडवलंय चेंडूला आणि डॉट बॉल आलाय. आगोटा पैजनो पुन्हा एकदा त्याच दिशेला आता मध्ये. ओहो क्या बात है. एक ने छोड़ा मगर वहां पर बैकअप के लिए दूसरा था. उसने रोक लिया इस गेंद को और रोकने के बाद एक रन लेने का मौका बना और उस एक रन को चुरा लिया. एक रनची धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा फलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत संपल्यात दुसऱ्या षटकातले. अप्पूने जबरदस्त फिल्डिंग केली त्या ठिकाणी. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु ओ काय करते तिकडे लागून आला होता. अगोदर लागून आला होता नाहीतर काहीतरी वेगळंच दिसलं होतं. पंच तटस्थ आहेत. पंच बघतात. पंच व्यवस्थित आपला इशारा देत आहेत. एकेरी धावसंख्येने धावफलक 13 वरती पोहोचवलाय. सेकंड लास्ट बॉल. गौतम स्ट्राईक एंडवरती. ऑन साईडला मारला फटका. एक धाव भेटेल. शेवटचा बॉल आहे षटकातला. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात जयसाई विरार संघाकडनं झालाय.
दुसऱ्या षटकातला लास्ट बॉल मनीच्या हातून पडणारा हलक्या रीतीने खेळून काढला. निश्चितच या चेंडूला एक धाव कंप्लीट होऊ शकेल. हो, जर फेकलं असतं तर नक्कीच काहीतरी झालं असतं, परंतु स्वतःला थांबवलं का वेगळंच काहीतरी घडलं तर त्याकडे थांबवलं. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 1-5-15 15 धावा फलकावरती, एकही गडी न गमावता जय साई विराट संघ. इम्पॅक्ट प्लेअर घेतला जातोय या ठिकाणी आपण पाहतोय. पहा, 2 ओव्हरच्या आतमध्ये घ्यायचं आहे. पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर त्याच्यामध्ये घ्यायचा आहे इम्पॅक्ट, त्याच्यानंतर आपण घेऊ नाही शकत. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज मिस्टर वेदांत आलाय तिसरा षटक टाकण्यासाठी. अंकित गौतम ही जोडी. ओहो, लोअर फुटबॉल पडला चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह केलाय, जबरदस्त शॉट, परंतु फिल्डिंग पहा त्या ठिकाणी. नोचा इशारा आलाय पंचांकडनं. अप्पूने या ठिकाणी त्या नोला चॅलेंज केलाय की हा नो नाही असेल, बघा जरा. नो फ्लायटेडचा आहे. चला, नो कॅन्सल, तर एकच रन धावफलकावरती. फिल्डिंग कोणी केलंय, जबरदस्त फिल्डिंग. आकाशने केलेली फिल्डिंग शॉर्ट कव्हर मध्ये जबरदस्त राहिली. आता मात्र इम्पॅक्ट प्लेअर जबरदस्त फिल्डिंग केलाय, अडवलाय चेंडूला, एकच रन भेटेल. पहा, दोन्ही फलंदाज. आता मात्र इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपण राहुलला पाहतोय आणि त्यांनी चेंडू अडवलाय. दोन्ही फलंदाज आता मात्र चार्ज करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती आघात करताना दिसत आहेत, कारण नजर बसलाय आणि नजर बसल्यानंतर आता याच्यानंतर काय घडेल. हलक्या रीतीने घेऊन काढला, चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव आणखी धाव फलकावरती. या अगोदरची मॅच आपण पाहिली, 32 धावांपर्यंत पोहोचला न्यामा बॉईज संघ. 33 धावांचा डिफेंड करत असताना न्यामा बॉईज संघाने तो डिफेंड केला, विजयी झाला. आणि हे ओहो, राहुलची ही हुल जबरदस्त राहिलंय, अडवलंय चेंडूला. राहुल आहे का अक्षय आहे? जबरदस्त फिल्डिंग. इम्पॅक्ट म्हणून मला का उभं केलंय या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू जबरदस्त पद्धतीने अडवत असताना हा तर जवळजवळ निश्चितच त्याचं शरीर जर पाहिलं ना, त्याला हा चेंडू अडवण्यासाठी भरपूर वाकावं लागलं, भरपूर झुकावं लागलं आणि तो झुकत असताना चेंडूला अडवलाय. त्याचे स्टमक सुद्धा आपण फोडून पाहू शकतो. ऑन साइडला 1 बाउन्स, फिल्डरच्या हातामध्ये चेंडू येतोय, डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत, सुपर षटक, जबरदस्त षटक वेदांतकडनं पडलाय. 2 डॉट आलेत, 2 डॉट आले. निरंजनकडनं 100 200 झाले, 200 झालेत. लेग स्टंपच्या बाहेर. आता डॉट केल्या तर त्याची भरपाई पण झाली पाहिजे ना, त्यामुळे हा वाईड आलाय. वाईड आल्यानंतर धावफलक 19 वरती शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आगोटापा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा तो हो फेकी केलाय, गॅदर झालाय, यष्टना चेंडू स्पर्श झालाय, लाऊड अपील झालाय. गौतम आपल्या क्रीज मध्ये आहे का ते पाहिलं जाईल.
पंच कन्फर्म नाही आहेत, पण कन्फर्म करण्यासाठी आपल्याला टी व्ही स्क्रीन पाहावं लागेल. टी व्ही स्क्रीन आपण प्रकाशामध्ये जर सूर्याच्या पाहतोय थोडंसं लाईट आहे, परंतु रात्र झाल्यानंतर तो टी व्ही स्क्रीन जबरदस्त दिसणार आहे. गॅदर झाला चेंडू, यष्ट्यानं ज्यावेळेस स्पर्श केला जातोय त्यावेळेस फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. पंचांचा नॉटआउटचा इशारा. रन कंप्लीट. एक रन कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतो 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर 2-0 20 धावा, एकही गडी न गमावता जय साई विरार संघ. गोलंदाजी मार्क वरती गेंदबाज नवीन हार्दिक आलाय. आता मात्र शेवटचं षटक तर फटकेबाजीचं षटक असणार आहे, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली फेकी थोडी खराब, आणि फेकी खराब झाल्यानंतर एक रन कंप्लीट झालाय. एक रन आलाय. धावफलक 21. आकाश सातत्याने फिल्डिंग चांगली करतोय, परंतु नियंत्रण नाहीये, त्या कारणे अशा पद्धतीची थ्रो आपण पाहतोय. एक रन आलाय. एक रनची धावफलक 21. 5 चेंडू बाकी आहेत. हार्दिकचा हा बॉल अंकित साठी सरळ बॅटने खेळला. हो, गॅप मधून चेंडू, फिल्डर पाहत राहिला, चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी. धावांनी धावफलक 25 वरती पोहोचलाय. 4 चेंडू बाकी आहेत. हाणामारीचं षटक, फटकेबाजी षटक, शेवटचे 4 चेंडू कशा पद्धतीने. ओह, बॅटीची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक धाव भेटू शकेल. एका धावानेशी धावफलक 26 या आकड्यावरती पोहोचलाय. 3 चेंडू बाकी आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये आहे अजूनपर्यंत, तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला समोर दिसते. आणि दोघांची नजर आपण पाहिलं तर आता दोघांना चेंडू आता फुटबॉल सारखा दिसते. त्याच्या कारणे आता हे आउट व्हायचा आता चान्स तर नाही मिळाला, परंतु चौकी येवाचा चान्स हा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंघामध्ये वाढ, दबावामध्ये विकेट काढायच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने चेंडू हाताळले जातात. 3 बॉल बाकी आहेत. 27 धाव फलकावरती. हार्दिकचा हा बॉल खोलवटा चेंडू, सरळ बॅटीने मारला फटका. या ठिकाणी कॅच सुटला. एकच रन मिळालाय. रिव्ह्यू घेतलाय कसला, फ्लाइटेडचा. हे फ्लाइट चला. नो नेवर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रेडर आउट. नो नाही आहे. एकच धाव भेटेल. 28 धावा, 28 रन. 2 बॉल बाकी असतील. पुन्हा एकदा हार्दिक. आता मात्र अंकित. थोडीशी चर्चा साधली जाईल. टायमरकडे पण बघा किती टाइम झालेत. दिवसात आपल्याला इकडनं दिसत नाही, परंतु थोडं दरी केल्यानंतर दिसेल आपल्याला. शेवटचे 2 बॉल, 28 धाव फलकावती. ही पण एक चांगली टोटल या ठिकाणी सेट झालेली आहे. कोलडपा चेंडू ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेला, परंतु या ठिकाणी बॅटीची कडा लागली. पॉईंटच्या दिशेला चेंडू गेला. डिक्लेअर झोनमध्ये ज्या ठिकाणी डगआउट आहे, आणि चेंडूला उचलून फेकला. एकच रन भेटेल. शेवटचा बॉल, 10 फलकावरती धावा. 29. पार्टनरशिप झालंय. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती येणारा चौका. 33-34चं टार्गेट. 1 रन आली. 30-31चं टार्गेट, परंतु हा चेंडू दर्शवेल किती धावा येतील. गडीबाद तर निश्चितच 29 पर्यंत धावाला स्थिरावली जाईल. शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट, आणि पार्टनरशिप ब्रेक, आणि पहिली इनिंग सुद्धा ब्रेक. आणि इनिंग ब्रेक झाल्यानंतर धावफलक आपण जर पाहिलं 29 धावा फलकावरती,
आणि 30 धावांचं टार्गेट नॉकआउट संघासाठी येऊन राहते सेकंड इनिंग मध्ये. सेकंड इनिंग कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 30 धावांचा पल्ला नॉकआउट संघाला गाठायचा आहे, रोखायचा आहे, ते म्हणजे जयसाई विरार संघाला. दरम्यान या ठिकाणी याचा लेखाजोखा नक्कीच कोणत्या पद्धतीने असणार आहे ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या साथी समालोचक म्हणजेच विपुल पाटील यांना. हॅलो चेक. चला नॉकआउट आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे, आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. बघा जसे मॅच स्टार्ट होते त्याच्या आधी तुम्ही आपला एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवणं गरजेचं असतं. नॉकआउट विरुद्ध जयसाई विरार 24 मध्ये 30चा बचाव करण्यासाठी जयसाई विरार सज्ज झाले. एका बाजूला नॉकआउट 11 आहे, 24 मध्ये 30चा पाठला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून इन केलं गेलं प्रिन्स, ज्याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने ऑफ साईडला कट केला. डगआउटच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एक सिंगल धावफलकामध्ये ॲड होते. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा. बरोबर 22-26 म्हणजे 4चा फासला देखील आपण पाहतोय. वेगाने स्वतः गोलंदाज गौतम पाटील गेले होते कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका निभवत असताना. दर्शन अहिरे आणि गौतम पाटील कालच्या दिवसामध्ये 2 ऑफिशियल अंपायर म्हणून आपण त्यांना पाहिलं होतं. समालोचन कक्षामध्ये अमृतुलजी मेहर सर, अल्पेजी जोशी, अनिकेत सावंत यांचा आवाज आपण ऐकत होते. पुन्हा एकदा दिशा चुकली जाती. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होते. 3 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ झालाय 6 धावा. सरळ फटका गेलाय, अंकितच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. फटका खूप चांगला होता, आपण त्या दिशेने क्षेत्ररक्षण अंकित सज्ज होता. खूप चांगली फिल्डिंग अंकितने केली. कलेक्ट केलं आणि फेकी लगेच केली. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. नॉकआउटला 30चा पाठला करायचा. आता जर का मॅचमध्ये पाहायला गेलं बरोबर एका चांगल्या परिस्थितीमध्ये, पण दोघा ओपनर जे दोन्ही ओपनर आहेत त्यांना विकेटवरती उभं राहणं नॉकआउटच्या बाजूने गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जयसाईला देखील माहिती आहे की स्ट्रॅटेजी काय करायची आहे. एखादा ब्रेक थ्रू लवकर मिळवणं गरजेचं आहे. जे धावफलक वेगाने चालू आहे त्यावर रोग लागणं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न करा. पायाला लागून चेंडूने दिशा बदलली. लेग 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक धाव धावफलकामध्ये ॲड होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा.
विवेक ब्रेटली गोलंदाजी मारवरती आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळ धावा आपण पाहायला गेला 8. 18मध्ये 22ची गरज आहे. 4चा फासला. जयसाई बघा टायमर ऑन आहे. 15 मिनिटात जर का तुमची इनिंग नाही संपले, 4 षटक हातावून नाही झाले तर तुम्हाला पॅनल्टी देखील लागेल. याचा देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. बघा चर्चेसाठी थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. पहिलाच फुलटा चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये गेला विवेक यांच्या. हलक्यात हाताने सन्मान दिला. वेगाने अक्षय पवार आले होते. त्याच्यानंतर फेकी देखील वेगाने केली होती. 2 चेंडूमध्ये एक सिंगल, 9 धावा आपण पाहतोय. ही संपूर्ण स्पर्धा कालच्या दिवसापासून आपण पाहतोय घरत नेटवर्क यांच्या माध्यमातून पाहू शकतो. एक नवीन यूट्यूब वाहिनी डोंगरपाड्यामधून आपल्या भेटीला आल्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय पवार. चेंडू गॅपमध्ये येत होता. डाईव्ह लगावत असताना त्या चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केला. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना आकाशजी गरत यांचं हे चॅनल आहे घरत नेटवर्क, एक नवीन यूट्यूब वाहिनी डोंगरपाड्यातून चॅनल. DCCच्या स्पर्धेपासून आपल्या सर्वांना इंट्रोड्यूस केलं गेलं. तिथून केलेली कामगिरी खूप चांगली आहे. आतापर्यंत विचार केला 820 सबस्क्रायबर आहे. उद्याच्या दिवसामध्ये जर का 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर प्रेक्षकांसाठी प्राईज देखील असेल घरत नेटवर्क यांच्या माध्यमातून. सो आपल्याला देखील विनंती आहे, आपण जावा यूट्यूबवरती सर्च करा घरत नेटवर्क. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकतो आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक देखील करा. संपूर्ण मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीला कालच्या दिवसापासून आपण सर्वांनी ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून घरत नेटवर्क ही संपूर्ण टीमने केलेली कामगिरी ती देखील उल्लेखनीय कामगिरी आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 12. मधून जसा जसा वेळ मिळते तसं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कार्य PM DJ अँड साऊंड यांच्या माध्यमातून देखील केलं जाते. आमचे जवळचे मित्र नयनजी मांगेला यांची संपूर्ण टीम, ओमकार देसाई यांनी काल आपण ऑपरेटरमधून पाहिलं होतं. आज नयनजी मांगेला स्वतः आहेत. त्यांना जसा जसा वेळ मिळतोय ते देखील प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कार्य DJ अँड साऊंडच्या माध्यमातून केलं जाते. PM DJ अँड साऊंड यांची संपूर्ण टीम कालच्या दिवसापासून दिलेली साथ ती देखील महत्त्वाची साथ आहे. प्रत्येकाने मोरेगाव चॅलेंजर्सच्या प्रत्येक खेळाडूंनी कालच्या दिवसापासून आपल्या कामांची जबाबदारी खूप चांगल्यारीत्या पार पाडली. कालचा स्पर्धेचा पहिला दिवस आपण यशस्वीरित्या पार होताना पाहिला. डाऊन द ग्राउंड खेळत असताना सरळ चेंडून गेला, षटकाराला विकेट सपतन गडीपात. अप्पू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑनसाइडला घेऊन गेला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये जर का मोठा फटका नाही आला तो नॉकआउटसाठी अडचणी वाटतील. बघा जसा उल्लेख केला होता की अजयसाई विरारला देखील माहिती आहे की अशा परिस्थितीमध्ये तो 4चा फासला तो कसा वाढवायचा आहे. पहिलं षटक आपण 8 धावाचं पाहिलं. त्याच्यानंतर विवेक ब्रेटलीला गोलंदाजी मारवरती बोलवलं. त्यांनी मात्र 4 धावा खर्च केला. तिथून आलेला मोमेंटम आतापर्यंत कायम आहे. एकदा जर का मॅचमध्ये तुम्ही त्या तुमच्या रिदममध्ये आलात, जर का मोमेंटम तुम्ही आपल्यापासूनही घेतलं, त्या मोमेंटमला कायम ठेवण्याची ताकद जयसाई विरारमध्ये. पण त्याच मोमेंटमला ब्रेक करणं नॉकआउटच्या बाजूने गरजेचं आहे. ब्रेक करत असताना मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू गेलाय, षटकाराला विकेट सपतन गडीपात.
सर रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे यस चेक केलं जाईल चेक केलं जाईल बॉलरच्या पायाला लागून चेंडू यष्टांवरती लागलाय का आणि तेव्हा फलंदाज क्रीजमध्ये होता का क्रीजच्या बाहेर होता यस पंच पाहण्याचा प्रयत्न करतील स्क्रीनवरती आपण पाहू शकता घरत नेटवर्कचे प्रॉपरायटर आकाश गरज होत आहेत त्यांच्या बाजूने आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक म्हणून प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतः घेत असताना भावेश आहेत त्याच्या जोडीनं आपण किरू एक रिस्टार सन्माननीय नारकर साहेब देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय किरूची रिॲक्शन पहा चेक केलं जाते स्क्रीनवरती दर्शवायचं आहे स्क्रीनवरती दर्शवा अगं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील पंचांचं डिसिजन फायनल असेल जर का त्रिदृश्य कॅप्चर नसेल झाले तर ते देखील आहे स्टंप पहिलाच पडलाय का पायाला चेंडू लागलाय हे पाहण्याचा प्रयत्न करतायत यस पंच नोट आउट इट्स अ फेअर डिलिव्हरी नोट आउट स्क्रीनवरती आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये होशमध्ये नव्हते पण आज संघाची मॅच आहे तर जोशमध्ये आहेत हार्दिक रावल सोनूला आपण पाहतोय खूप चांगली आठवण PM डिजेन साऊंड यांच्या माध्यमातून करून दिली प्रत्येक जसं जसं प्रेक्षक स्क्रीनवरती येईल त्याचा उल्लेख आम्ही करणार आहोत प्रत्येक चौकारासाठी हर्षद पिलाणे याच्या 200 रुपयाचं पारितोषिक निरंजन चिंदरकर यांच्याकडून आहे रायडरच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे नॉकआउटसाठी मोठे फटके येणं मोठे फटके नाही आले तर कदाचित मॅचमध्ये आत्तापर्यंत मागेच राहावं लागेल 5 मध्ये 14ची गरज हिमांशू गोलंदाजी मारवरती नेमा बॉईज आपण कॅप्टनला व्यासपीठाच्या दिशेने बोलवायचं आहे 4 मध्ये 14ची गरज 4 मध्ये 14ची गरज बॅकफुटून मारायचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकार लगातार जे 3 चौकार आले तर सुमित वसे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे 3 मध्ये 10ची गरज पहिला येईल का टॅपच्या सहाऱ्याने खेळण्याचा प्रयत्न यशच्या हातामध्ये चेंडू गेलाय 2 मध्ये 10ची गरज बघा मॅचला स्टार्ट चांगल्या प्रकारे केलं होतं पण त्याच्यानंतरच्या 2 षटकामध्ये धावा नाही आला अडचण फुल टॉस वरती फुल टू प्रहार करून चेंडू निघून गेलाय ऑन साइडला सीमारेषा पार चौकार 1 मध्ये 6ची गरज मोठे फटके येत असताना मॅच मध्ये किती उशीर झाला हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे कदाचित 30ची मॅच क्लिअर झाली असती मोठा फटका की इतका मोठा की सर्व षटकाराला हार्ड लक नॉकआउट विजेता संघ जय साई विरार खूप खूप अभिनंदन कर्णधार आपण लगेचच टॉससाठी यायचंय सन्माननीय नारकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल चला तो बाऊल आणायचंय जयसाई कर्णधार आपण लगेच पाठवायचंय नेमा बॉईज चला सिद्धेश थोडीशी घाई करा आणि रस्त्याच्या मध्ये कोणाच्या गाड्या असेल तर आपणास विनंती केली जाते त्या गाड्या प्लीज आपण साईडला करायच्या मान्यवर पाहुण्या येण्यासाठी तिकडे जागा थोडीशी कमी आहे सन्माननीय नारकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय चला जय साई विरार विरुद्ध नेमा बॉईज रस्त्याच्या मध्ये कुणाच्याही गाड्या असतील आपणास विनंती केली जाते त्या गाड्या सर्वांनी साईडला काढायच्या आहे व्हॉलेंटियर मोरेगाव चॅलेंजर्स व्हॉलेंटियर आपणास देखील विनंती आहे टॉसचा बाऊल आहे त्याच्यामध्ये चिठ्ठी आहे एक बॅटिंगची आहे एक बॉलिंगची आहे चॉईस दिला जातोय उद्याच्या दिवसामध्ये येत असताना त्याच्यात काही चिठ्ठ्या आपण केतन ऍड करू
काहीतरी उद्या अजून नवीन करेल. चिठ्ठी भेटत नाही, मग उद्या आपण चिठ्ठ्या वाढू देखील. 2 चिठ्ठ्यात बॅटिंग आणि बॉलिंग. त्यांनी एकदा शोधला तर एक दुसरा शोधतोय. चिठ्ठी शोधून शोधून थकले, चिठ्ठ्या बाउलमध्ये आहेच नाही. अफवाला देखील बोलवलं चिठ्ठी शोधण्यासाठी वाटते. अंकितला मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट द्यायची. अंकित व्यासपीठावरती आलाय, त्याचं देखील सरचे स्वागत. बघा 2 पार्किंग आपल्याला अवेलेबल करून दिल्यात आयोजकांच्या माध्यमातून. सो आपण रस्त्याच्या मध्ये गाडी लावू नका. चला अंकित आपण यायचे. सन्मान्य नारकर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन अंकित यांचा व्यासपीठावरती गौरव करण्यात येईल. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे भूषण. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे भूषण. मोरेगावाची शान आमच्या मोरेगावाची शान. मोरेगावाची शान आमच्या मोरेगावाची शान. हॅलो चेक 2 मिनिटं थांबवतोय. चला हे 5287 गाडी कोणाची आहे? 5287 5287. त्याच्यानंतर स्कूटी आहे 7947. त्याच्यानंतर 4963. चला या गाड्या काढून घ्यायच्या आहेत. चला नाहीतर हवा काढल्या जातील, लक्ष ठेवायचं आहे. 4963 FZ आहे. कोणाची आहे? 4963. चला पार्किंग मध्ये पण ज्यांनी गाड्या लावल्यात त्यांनी देखील काढायचे आहेत. चला पार्किंग मधल्या गाड्या देखील बाहेर काढायच्या आहेत. एक बुलेट आहे 1816 बुलेट आहे, ती देखील काढायची आहे बाहेर. बोल 6193. तुम्हाला गाड्यांची नंबर सांगितलेली आहेत. प्लीज पार्किंग मधून बाहेर काढायचे आहेत. आपली पार्किंग त्या साईडला दिलेली आहे, तिकडे लावायचे आहेत. एव्हेंजर देखील आहे 5002 5002. FZ कोणाची आहे? 5287. मला वाटतं मोरे कोणाची गाडी आहे? 5287 4963 FZ. चला विनंती केली जाते की या गाड्या सर्व बाहेर काढायच्या आहेत. 4833. कळू देत भारी गाडीतून कट मारून जाणाऱ्या लोकांना की जे हात झाडू घेऊन शहरातली धूळ साफ करू शकतात ना, तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळ पण साफ करू शकतात. आणि सध्या ऑन स्क्रीन आकाश गरज आहे जे कॅमेरावरती बसले. सन्माननीय इंद्रकांत पाटील यांच्याकडून देखील रिक्वेस्ट केली गेलेली आहे की त्यांच्या बंगलोच्या एकदम गेटच्या समोर गाड्या लावलेल्या आहेत, त्या देखील साईडला लावायच्या आहेत. सर्वांनी विनंती केली जाते सर्वांना. तुमच्यासाठी पार्किंग दिलेली आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समोर एंट्री नंतर राईट जागा आहे, तिकडे तुम्हाला लावायच्या आहेत पार्किंग मध्ये गाड्या सर्व. चला बुलेट गाडी आहे 3641, ही गाडी देखील द्यायची आहे. चला सामना ऑन करायचा आहे. बोलतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू जी. क्वालिफायची मॅच आपण पाहतोय. या ठिकाणी 2 विनर संघ एकमेकांशी 2 हात करताना दिसतात. एका ठिकाणी जयचा विरार आहे, दुसऱ्या ठिकाणी न्यामाबॉय. 2 बलाढ्य संघ या विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मधले, आणि त्या दोघांची ही मॅच आपण पाहतोय. आणि यामध्ये मॅच खेळत असताना
कोण जिंकेल कोण हरेल याचा लेखाजोखा निश्चित आपल्याला या मॅचमध्ये दिसून येईल आणि मॅच पाहताना जबरदस्त रंगत निर्माण होणार आहे. गौतम पहिलं षटक टाकण्यासाठी पहिल्या चेंडूवरती जयस्वाल रोहित जयस्वाल उर्फ गुडलकनी हलक्या रीतीने पहिली धाव घेतलंय. अंकित रोहन सोबतीला पाहतोय आपण, सबस्टिट्यूट घेतला गेलेला आहे. आत्ता कळलंय सगळ्यांना पहिल्याच षटकामध्ये किंवा दुसऱ्या षटकामध्ये इम्पॅक्ट प्लेअर घेऊ शकतो आणि तो नियम आता मात्र सगळ्यांच्या माहिती आलेला आहे. हलक्या रीतीने खेळून काढला. दुसरी धाव या ठिकाणी फलकावरती दिसते येताना. 2 बॉल 2 धावा फलकावरती हलक्या हलक्या रीतीने सुरुवात करतात. दोन्ही संघ एकमेकांशी खेळत असताना आपण पाहतोय आणि दोन्ही संघामध्ये एकमेकांचा लेखाजोखा, एकमेक कशी खेळतात, कोण कसं खेळते का आणि कशा पद्धतीने कोणाला रोखायचं आहे, कशा पद्धतीने कोणाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे सगळ्यांना एकमेकांना माहिती आहे. हलक्या रीतीने खेळून काढला. पास सुरुवात चांगली आहे. सुरुवात या एकेरी धावाने का केली जाते कारण गौतम एक जबरदस्त गेंदबाज जैसा विरार संघांमधला अशीच त्याच्या वाट्याला बाईक आलेली नाही आहे मॅन ऑफ द सिरीजची. हा कुठं पाहिजे चेंडू आता मात्र ओ हो क्या बात आहे. फटका क्रॅकिंग होता परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग पण आपण पाहतोय जबरदस्त रीतीने चेंडूला गॅदर केला. रन करण्याची कोणतीच नाही, फक्त 9ची रन धावफलकावरती ॲड केली जाईल. 5 धावा फलकावरती हलक्या रीतीने खेळून काढला. रोहितने हा चेंडू एकेरी धाव काढलाय. चेंडूवरती एका धावानिशी धावफलक एकने पुढे सरकला, जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. स्क्रीन बंद झालाय, जरा स्क्रीन पहा. स्क्रीन बंद झालाय. हां चालू झाली, लाईट आली स्क्रीनची. फक्त एक फेज गेला होता फक्त स्क्रीनची, तो फेज चालू केलाय. 5 बॉल 6 धावा फलकावरती शेवटचा बॉल असेल या षटकातला. रोहनने हलक्या रीतीने खेळून काढलाय. एकेरी धाव काढलाय. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपताना दिसते आपल्याला आणि पहिलं षटक संपल्यानंतर एकही गडी न गमावता न्यामा बॉईज संघ 7 धावा फलकावरती लगावतोय. आप चेंडू पडेल ना त्या चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न केला जातोय. 8 धावा ऑन साईडला मारला फटका. आता मात्र थोडेसे फसल्यात. डॉट बॉल आलाय. ओहो बॅटची लिडिंग एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल, गडी बाद. सुतांगडीजी पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिलाय. रोहितला या ठिकाणी बाद केलाय. लेग स्टंपला थोडासा चेंडू स्पर्श करून गेला होता, त्या कारणे वाईट नाही वाटला होता. रोहितला वाईट आहे परंतु पंचांनी पाहिलं होतं. यष्टीनं स्पर्श केला चेंडूने, आऊटचा इशारा दिला. 1 विकेटचं पतन. दरम्यान वनडाऊनचा फलंदाज आपण अंकितला येताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट आलाय बॉल. आत्ता मात्र जे धावा पुढे सरकत होत्या एकेरी धावसंख्येने परंतु विवेकने त्याला कुठेतरी थांबवलंय, रोख लगावलाय. हलक्या तरी घेऊन काढा चेंडू. एकच धाव भेटेल. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यानंतर न्यामा बॉईज संघ मोरे गावाची आहे हुशान. मोरेगाव चॅलेंजर्स क्रिकेट संघ मोरे गावाची आहे हुशान.
नेक्स्ट ओव्हर रोहित पाटील आलाय गोलंदाजी रोहित आलाय पुढचं षटक टाकण्यासाठी. ड्राईव्ह केलाय परंतु फिल्डिंग चांगली झालाय. अडवलाय बॅकअप देत असताना चेंडूला ज्यावेळेस उचलून फेकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस रन कंप्लीट झाली होती. 11 धाव फलकावती लगावताना आपल्याला दिसली. धाव फलकावती 11. ऑन साईडला चांगला फटका. फिल्डिंग चांगली. विवेक त्या ठिकाणी चेंडूवरती वेगाने आलाय. अडवलाय चेंडूला. आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. धावा थांबवणारा षटक पुन्हा एकदा आपल्याला दिसते. ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये चेंडू. फिल्डिंग चांगली. कॉम्बिनेशन फील्ड आपल्याला पाहायला मिळालंय. एकच रन मिळालाय. एक रन निश्चित फलक एकने पुढे सरकले जाऊन पोहोचले 12 या कड्यावरती. वॉट अ फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काहीतरी खांबा येतोय मध्ये व्यवस्थित दिसत नाहीये स्क्रीनवरती जरा पुसायचं आहे ते. फिल्डिंग जबरदस्त. आणखीन एक सुरेख चेंडू. एकेरी धाव फलकावती लगावली जाईल. 4 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळण्यात फक्त 3 धावा खर्ची पडलाय गोलंदाज रोहित. टॅपचे सारे खेळ फटका. चेंडू डायरेक्ट जाईल सीमारेषे पार. एकच रन भेटेल. एक रन भेटल्यानंतर आपण पाहतो तिसरं षटक या ठिकाणी संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावती 3 नाही शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. 14 धावा फलकावरती आहेत. सुरेख चेंडू. आणखीन एक धाव भेटेल. तिसरं षटक संपलंय. 15 धावा फलकावती. 5च्या सरासरीने आतापर्यंत खेळ. भरपूर संत गती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. त्याच्यानंतरच्या 2 षटकामध्ये अवघ्या 4-4 धावा आल्या आणि थोडीशी गती एकदम कमी केलेली आहे. 2 षटकं जबरदस्त पडली. आपण पाहिलं रोहितचं षटक. त्याच्यानंतर आपण विवेकचं षटक पाहिलं आणि धावा रोखणारी षटकं ही पाहिली. आणि त्याच्यानंतर आत्ता मात्र काय आता शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक हाणामारी फटकेबाजीच असते. या षटकामध्ये 10 ते 12 धावा किमान गोळा करणं गरजेचं असेल जर फायटिंग टोटल किंवा सेकंड इनिंगमध्ये जर या सामन्यामध्ये चुरस निर्माण करायची असेल तर. सरळ बॅटिंग खेळ फटका आणि त्यातला पहिला फटका या ठिकाणी रोहनच्या बॅटून आलाय. आणखीन एक कडक शॉट. गॅप मधून चेंडू गेलाय. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि 2 चौकारांशी आता मात्र रुख पालटलाय. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा फलकावती होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं आघात केलाय रोहनने आणि शेवटच्या षटकामध्ये कोऱ्याने धावा गोळ्या काढण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक 2 चौकारांशी धावफलक 23 वरती पोहोचलाय. हॅट्रिकचा बॉल असेल. चौकार हॅट्रिक झाली तर नक्कीच मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहनच्या बॅटीतून हा चौकार येईल का. ड्राईव्ह केलाय आणि गौतम रोहित दोघांच्या मधून चेंडू निघून गेलाय.
4 धावांसाठी बॅक टू बॅकचा तिसरा चौकार, हॅट्रिक. प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलाय. संत गतीला कोणत्या पद्धतीने वेग द्यायचा असतो किंवा मौक्याची तलाश कशी पूर्ण करायची ते दाखवलंय. रोहननी बॅक टू बॅक 3 चौकार ठोकलाय. 500 रुपयाची इनामी राशी त्याच्या खात्यामध्ये जमा होईल. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा त्या दिशेला रोहित. आता मात्र चेंडूला अडवतोय. एक धाव कंप्लीट केलाय. दुसरा गुणाचा प्रयत्न करतोय परंतु तो प्रयत्न सक्सेस होणार नाहीये. एक धाव भेटला. एका धावांची धावफलक 28-28 वरती. चांगली स्थिती आता मात्र मोरेगाव न्यामबॉईज संघाची या ठिकाणी येते. 28 धावा फलकावरती. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. 2 चेंडू मध्ये निश्चितच अंकित विचार करेल. अंकितला या ठिकाणी रोहनने कानमंत्र दिलाय. एक रन काढ, मला स्ट्राईक दे, एक चौकार अजून ठोकतो मी, या पद्धतीने कानमंत्र दिलाय. आता अंकित काय करेल? अंकितला थोडीशी लालच दिली तर तो चौका ठोकेल का? तो फटका मारण्यासाठी जाईल का? हो हो, नाही नाही, कानमंत्र दिलाय. त्या कानमंत्राचा पुरेपूर या ठिकाणी त्या आज्ञेतला स्वीकार करून हलक्या रीतीने धाव काढलाय आणि स्ट्राईक एंड वरती रोहनला आणलाय. 12 मध्ये 20 खेळतोय रोहन. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती क्रॅकिंग शॉट आणि त्या ठिकाणी फिल्डिंग विवेकची आहे. अडवला जाईल चेंडू आणि 1 रन धाव कंप्लीट केली जाईल. आणि पहिली इनिंग संपल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 30 आणि 24 चेंडूमध्ये 31 धावांचं टार्गेट येऊन राहते टीम जय साई विरार संघाला. संघ पहिल्या मॅच गमावलेले 2 संघ, एका ठिकाणी नॉकआउट, दुसऱ्या ठिकाणी VVSC. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉससाठी या. VVSC संघ आणि नॉकआउट संघ, चला टॉससाठी या. VVSC नॉकआउट दोन्ही संघाचा टॉस या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोत 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 शंकर रामा बेगरे यांच्याकडनं या ठिकाणी हा बाऊल त्यांच्या समोर या ठिकाणी दिला जातोय. आणि VVSCच्या हातामध्ये बॅटिंगचं चिठ्ठी आलंय. म्हणजे आपल्याला या पुढच्या मॅचमध्ये VVSC संघ प्रथम बॅटिंग करताना दिसेल. नॉकआउट संघ आपल्याला फिल्डिंग करताना दिसणार आहे. दरम्यान पाहूया या मॅचमध्ये 31 धावांचा बचाव होईल का 31 धावांचा पल्ला गाठला जाईल. आपल्याला हा आवाज ऐकेल या मॅच मध्ये विपुल पाटील यांचा. हॅलो चेक, वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजणी स्पर्धा पाहतोय. मोरेगाव चॅलेंजर प्रेझेंट मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 सीझन 3. 31चा पाठलाग करण्यासाठी अजय साई विरार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांच्या अगेन्स्ट अनेमा बॉईज 31चा बचाव करण्यासाठी आडव्या बॅटीने खेळत असताना सर्व चेंडू निघून गेलाय. षटकाराला गौतम पाटीलला मैदान सोडावे लागते. विकेट डाऊन.
धावा नवीन फलंदाज हिमांशू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बघा आपण जेव्हा आपला सेकंड मॅचच्या टॉससाठी येऊ तेव्हा स्पर्धेच्या प्रवेशाफीबद्दल काही फॉर्मॅलिटीज असतील. त्या फॉर्मॅलिटी आपण जेव्हा सेकंड मॅचच्या टॉसला येतो तेव्हाच त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचे आहे. याची देखील सर्व संघांनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. बघा टायमर ऑन आहे स्क्रीनवरती. याचा देखील विचार नेमा बॉयज आपण करायचा आहे. नवठा फटका खेळण्याचा प्रयत्न हिमांशू जसा आला त्याच दिशेने बाहेर गडीबाद. थँक्यू. लगातारचे 2 विकेट आलेत. जर का हॅट्रिक झाली मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीची खासियत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे इंडिव्हिज्युअल प्राइस प्रत्येक मॅचमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हॅट्रिक नाईट टॅपच्या सारणे खेळत असताना चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवला. रोहन जयस्वाल आजच्या दिवसामध्ये चौकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. केतनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संपूर्ण या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूला इकडे चान्स आहे. ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समॅन तुम्ही दाखवलेला खेळ मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचा असणार आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न सिद्धेश पासून थोडासा चेंडू लांब होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. चार धावा 2 विकेट. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इन केलं गेलं क्षेत्ररक्षकाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आपण पाहतो. 31चा पाठला करायचे. गौतम पाटीलचं उभं राहणं गरजेचं होतं पण गौतम आणि हिमांशू तंबूच्या दिशेने गेल्यानंतर आता जबाबदारी अंकितच्या खांद्यावरती वाढले. अंकित जयसाईकडून खेळत असताना एकमात्र अनुभवी खेळाडू त्याला आपण नेहमी पाहिले. जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो अंकितने आतापर्यंत केलेला खेळ आपल्या संघासाठी खूप चांगला आहे. त्याला इथून तोच खेळ करायचा आहे. आता संघ थोडाशा अडचणीमध्ये आहे पण त्याला अक्षय पवार साथ कशा प्रकारे देईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. ऑफसाईडला घेण्याचा प्रयत्न चेंडू हेमल भावसार यांच्या हातामध्ये नाही आला. वेगाने 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 सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीची खासियत जर का तुम्ही विकेटची हॅट्रिक घेतली या लगातार 3 चौकार एखाद्या फलंदाजांनी मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक. ऑफसाईडला घेण्याचा प्रयत्न गवसच्या हातातून चेंडू लेफ्ट झालाय. पंचांचं बोट हवेमध्ये धावचिच्च्या रूपात गडीपात.
वरती सिद्धेश आले गोलंदाजी मारवरती. सिद्धेश येण्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण आहे, पण तुम्हाला या मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. यश कशा प्रकारे साथ देईल आतापर्यंत मॅचमध्ये, संपूर्ण मॅचमध्ये पुढे आहे. ऑन साईडला चेंडू पास होत होता. गुडलक वेगाने चेंडूवरती आले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. नेमा बॉयजला देखील माहिती आहे की आम्ही लोक या मॅचमध्ये पुढे आहेत, आम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना चूक नाही करायची आहे. दोन सिंगल आतापर्यंत आपण पाहिल्यात. बॅकफूट वरती आले, चेंडूला लेफ्ट केलं, सरळ चेंडू मागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता, गतीमध्ये परिवर्तन देखील होतं आणि ते व्हेरिएशन देखील होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे उसळी घेऊन बाहेर निघून गेला. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाते. तुम्ही मोठे फटके मारण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करताय आणि जेव्हा तुम्ही तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताय, मॅच कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आतापर्यंत जर का आपण पाहिलं जयसरच्या बाजूने मॅच नाही आहे. संपूर्ण मॅचमध्ये विचार केला नेमा बॉयज संघ पुढे आहे, पण दोन मोठे फटके पुन्हा एकदा मॅचमध्ये आणू शकतात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न गुडलक होते त्या दिशेने. गुडलकचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. हाताला इजा झाले तरी आपल्या संघासाठी त्याला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये मला खेळणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव त्याला आपण फिल्डिंगच्या भूमिकेत देखील पाहतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 11 बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, कटआउट्स बॅनर पासून चेंडू थोडासा लांब आहे. सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 12. बदलली होती. कंपॅरिझन आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तिथे 15 होत्या पण विकेट मात्र 1 होती. इथे 12 आहेत. 3चा फासला आहे. 6 मध्ये 19. फुल टॉस, चुकीचं रूपांतर, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. पप्पा पाटील आणि शशिकांतजी पाटील साहेब आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिला चौकार आलाय. अक्षय पवारच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न, टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गेलाय. धावचीच्या रूपात यश बाद. चार मध्ये 15ची गरज. 4-15, 4 चौकार या मॅच मध्ये येतील का? त्याआधी एक येईल का? सरळ खेळण्याचा प्रयत्न, हेमल भावसार टिपलाय, जेल संपलाय. अक्षय पवारचा खेळ गडीबाद. खोलवर टप्पाचा चेंडू सन्मान दिला. कालच्या दिवसामध्ये अल्पेश जोशी सर, जॉन्टी सर यांनी प्रश्न विचारला होता की 3 संघ मोरेगावातील संघ आज खेळताना दिसणार आहे आणि कोणती टीम पहिला क्वालिफाय होईल. इथे जवळजवळ त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते. हलग्यादाने सन्मान दिला. रोहित नेमा बॉयज संघ आतापर्यंत केलेला खेळ खूप चांगलं. क्षेत्ररक्षण संपूर्ण मॅच मध्ये पुढे होते. त्यांना देखील माहिती आहे एकता आलेलं मोमेंटम आमच्या बाजूने कायम ठेवायचं आहे. वाईटचा इशारा. मॅच मध्ये आता औपचारिकता वाक्य वाईट +1.
प्रिन्सने हलक्या हाताने सन्मान दिला. शेवटचा एक चेंडू. यस, मॅच फिनिश आहे. हार्ड लक टीम जय साई विरार विजेता संघ नेमा बॉईज संघाचे खूप खूप अभिनंदन. रोहन जयस्वार आपण यायचा व्यासपीठावरती. लगातारच्या 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीची खासियत आहे, जर का विकेट हॅट्रिक घेतली त्याच्या